x अधिक y बरोबर 3. दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती. ओके, आता d म्हणजेच आपला जो पहिला निश्चयक आहे ती आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजेच आता या ठिकाणी जी दोन्ही समीकरणे जी आहेत ते आपल्याला पहिल्यांदा ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत का आपल्याला बघायचं आहे. ओके, हे समीकरण आपलं पहिलं आहे. दुसरं समीकरणात आपण बघूया 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. ओके, म्हणजे हे समीकरण आपल्याला आता कसं सोडवता येईल बघा. या ठिकाणी मी लिहिते 3x वजा 2y बरोबर वजा 4 आहेत, पलीकडे गेले किती काय होतील, अधिक 4 होतील. ओके, आणि हे आपलं दुसरं समीकरण असणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन्हीही आपल्याला समीकरणे ax अधिक by बरोबर c या रूपामध्ये भेटलेली आहेत. ठीक आहे, सो आता याची आपल्याला काय करायचं आहे, d आपण कसं काढतो बघा. तर d हे आपण या ठिकाणी a1 b1 आणि a2 b2 ठीक आहे, हे आपण काय करतो अशा पद्धतीने d आणि शेक आपण अशा पद्धतीने सोडवतो. आता या ठिकाणी a1 b1 आपल्याला दिसते बघा. हे a1 आणि b1 बघा. a1 म्हणजेच काय आहे बघा या ठिकाणी, तर x चा सहगुणक 1 आहे, b1 म्हणजे y चा सहगुणक 1, त्यानंतर a2 म्हणजेच x चा सहगुणक तो आहे 3 आणि b2 म्हणजे y चा सहगुणक तो आहे वजा 2. ओके, आता याचा आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, म्हणजेच 1 गुणिले वजा 2 करायचं आहे. 1 गुणिले वजा 2 आणि वजा 1 गुणिले 3, 1 गुणिले 3 म्हणजेच हे काय होईल बघा. 1 गुणिले वजा 2 म्हणजेच वजा 2 आणि वजा 1 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 3. ओके, सो ह्याचं उत्तर किती येते बघा, तर वजा 5 येते. सो या ठिकाणी बघा वजा 5 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे d ची किंमत किती आलेली आहे बघा, तर वजा 5 आलेली आहे. आता याचे ऑप्शन द्यायचे राहिले, मी या ठिकाणी खाली त्याचे ऑप्शन लिहिते. तर बघा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 5 1 वजा 5 आणि 1. तर या ठिकाणी दिसते आपलं उत्तर आलेलं आहे वजा 5, म्हणजेच पर्याय सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही असा निश्चय काढायचा आहे आणि मग ते सोडवायचं आहे. ओके, हे सगळं रफ वर्क आहे ते तुम्ही वेगळ्या पेजमध्ये सोडवायचं आहे. सो अशा पद्धतीने बघा आपला चौथा प्रश्न सुद्धा झालेला आहे. आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. तर बघा पाचवा प्रश्न आहे ax अधिक by बरोबर c व mx अधिक ny बरोबर d या एक सामायिक समीकरणांमध्ये जर an इज नॉट इक्वल टू bm म्हणजेच an आणि bm हे बरोबर नसणार तर दिलेल्या समीकरणांना तर याच्यामध्ये कोणते युक्तियोग आहे. तर बघा जर अशी कंडिशन येत असेल म्हणजेच an इज नॉट इक्वल टू bn अशी कंडिशन येत असेल तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ए, म्हणजेच या ठिकाणी एकच सामायिक उकल असेल असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हा पाचवा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. सो पहिला जो प्रश्न आहे बहुपर्यायी तो आता या ठिकाणी आपला झालेला आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा